जिथे इच्छा तिथे मार्ग आणि जिथे गटशक्ती तिथे अशक्यही शक्य होतं. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या कोंडाईवाडी गावातील अन्नदाता शेतकरी गटाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय की प्रगतीसाठी मोठ्या साधनांची नव्हे तर मोठ्या विचारांची गरज असते. भात पिकामध्ये एसओपीनुसार 25 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करण्यासाठी बाजारात यंत्र शोधत बसण्यापेक्षा शेतकऱ्यांनी स्वतःच कमी खर्चात जुगाड टोकन यंत्र तयार केले. समस्या समोर आली पण तक्रार केली नाही, तर उलट त्यातून नवा मार्ग या गटातील सदस्यांनी शोधलाय. गेल्या वर्षी एका शेतकऱ्याने केलेला प्रयोग यंदा संपूर्ण गटाचा संकल्प बनला. 18 शेतकरी एकत्र आले, नियोजन केले आणि SRT तंत्रज्ञानाचा स्वीकार करत शास्त्रशुद्ध भात पेरणी पूर्ण केली. एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि दुसरीकडे गटशक्तीच्या जोरावर 7,200 रुपयांची बचत सुद्धा केली. हेच गटशेतीचे खरे सामर्थ्य आहे. आज कोंडाईवाडीतील शेतकरी केवळ भात पेरत नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एकत्र या, शिका, प्रयोग करा आणि खर्च वाचवत उत्पन्न वाढवा हा संदेश पेरत आहेत. अन्नदाता शेतकरी गटाचे हे काम प्रत्येक शेतकरी गटासाठी प्रेरणादायी आहे, कारण बदलाची सुरुवात मोठ्या निधीतून नाही, ती होते मोठ्या विचारातून आणि एकजुटीतून. या गटाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.